साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी अगं बाई हो, नाराचं ताट घेऊन ये जा. पांडुरंगवाडी हीच नाव? नाही नाही, ही देसाईवाडी. पांडुरंगवाडी 2 गल्ल्या सोडून. थोडक्यात तुमचा पत्ता चुकला नाही. काय करणार काका, हो गोष्टी थोडक्यातच चुकतात आणि आयुष्य बदलून जातं. एनिवे मी येतो. आधी आज कमाल आहे, इथेच ठेवले तुम्ही कपडे, गेले कुठे? गाई दे ना लवकर पिचकाऱ्या. अरे हो रे बाबा, शोधतेय. हे बघ बाहेर सगळ्यांनी सुरुवात सुद्धा केली खेळायला, आम्ही अजून इथेच होत. दे ना लवकर. होय. काय आहे? आणि तू पिचकाऱ्या घेतल्यासच का आमच्याकडून? आता शोधाव्या लागतात ना, सापडत नाहीयेत त्या. अरे हो हो, किती बुडबुड करताय? काय झालं? अहो बाबा, हे बघा ना, या कपड्यांना पाठवत नाहीये. अरे मग बरोबर आहे तिचं. पण ती दुसरे कपडे पण काढून देत नाहीये ना, शोधतेच आहे अजून, पिचकाऱ्या पण देत नाहीये. हे बघा, हे घ्या आणि कपडे बदलून खेळायचे आहेत, रंग कळलं ना? हो. आणि 1 मिनिट, पाण्याच्या पिशव्या आणि फुगे फोडायच्या नाही, ऑइल पेंट्स वापरायचा नाही, वाडीच्या बाहेर जायचं नाही. गुड. जा पळा आता खेळा. अरे एक मिनिट, पिचकाऱ्या घ्या ना, मगापासून एवढी बुणबुण करताय. हे घे. बाबा तुम्ही किती चांगले आहात. हो चला, जा आता खेळा, चला. घ्या पेपर घ्या, चहा आणते. हा बोल, कोण आहेस तू? बाबाजी बाबाजी. अरे चला चला बाहेर. चला बेला काही नाही, रंगबिंग तुम्ही चला ना, आजोबा. नाही. आणि हे बघ, पाणी बिणी इथे उडवायचं नाही. हा सगळा चिखल करशील का? तर बाहेर जा. चल, चल. बाहेर बाहेर काय, तुम्ही चला बाहेर. ए नको ग, जा तू. बरं बाई, चल चल. संजयनी, ओ. मी काय म्हणतो, बरं आपले भाऊला भाऊली आताच आहेत ना. हो. बरं आम्ही मग येतो, तुम्ही हा पुढे. कोण एवढा आरडाओरडा करताय? कमाल आहे तुझी. अर्चूचा आवाज पण ओळखता येत नाही तुला? अरे बापरे, मग त्या इथे येणार की काय आता? येणार नाही. आता ती जशी रंगली ना तशीच ती मला पण रंगवणार आणि तुला पण. आदित्य बघ ना, आदित्य. आदित्य काही नाही. नाही म्हणजे मान्य आहे की तो तुला कव्हर करत असतो, पण आज तो तुला कव्हर करूच शकत नाही. अर्चताई प्लीज ऐका ना, मला फार भीती वाटते. मला सवय नाहीये. अगं मग सवय करून घे. आणि मेघना, आपल्याला बऱ्याच गोष्टींची सवय नसते बरं का लग्नाच्या आधी. आता मला सांग, नवऱ्याची कुठे सवय असते आपल्याला? होते ना ती लग्नानंतर. नको प्लीज नको अर्चताई. अरे नाही अर्चताई, मला नाही ना आवडत असं कोणी हात लावलेला. काय रे आदित्य, अशी कशी रे तुझी बायको?
म्हणजे आता रंग सुद्धा तूच लावणार का तिला? अर्चुताई मला तसं नाही म्हणायचंय. हो तसं नाही. मग कसं कसं आदित्य भलतंच लाडावून ठेवलंयस ना तू तुझ्या बायकोला. अहो, खरंच तसं नाहीये. आम्हाला तर सगळं कळलंय. आता तू गेलीस कामातून. खरंच तसं नाहीये प्लीज. आदित्य कसली जादू केलीस रे बायकोवर? अगं बघ बघ ही रंग न लावताच गालावर कशी लाली चढलीये तिच्या. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी साधी छोरी ला 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 ला. हे काय विजया तू तर चुपारूच तर निघाली. ही एवढी सुंदर लाजत होती ना की मला एकदम असं गायला आणि नाचायला स्फुरण आलं. अगं आज दिवसभर मस्तीच करायची आहे. चला ना लवकर. दडादड मस्ती. येतो 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 तुम्ही बाहेर व्हा, मी घेऊन येतो तिला. हो 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 येतो येतो येतो. तुम्ही व्हा पुढे. बघितलंस किती गोड बोलतोय तो. खरे ग मला असं वाटतं ना अर्चू, अमित आणि सतीशने याच्याकडे शिकवणी लावली पाहिजे. बायकोशी कसं गोड वागायचं ते. कसं रे फुलासारखा जपतोय नुसता बायकोला. ठीक आहे जातो मी आता. तू ये बाहेर ये लवकर. बघते मग तुला बाहेर. ठेवते लक्ष. जा, 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 जा. ये लवकर बाहेर. बाय. अरे सतीश जेवढा मागे जाशील तेवढा फशील. उभा शांत उभा राहा. काय जरा थोडं शास्त्र करावं. होळीच्या खूप 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 शुभेच्छा. सतीशराव तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आता शास्त्र झालं ना, आता शास्त्र सगळं गेलं तेल लावत. मग आ आ आ. अरे होळीचे रंग लावतोयस का घर रंगवायला काढलंयस? अमितराव काय गंमत असते तुम्हाला सांगू का? पहिल्यांदा जरा सगळी सभ्यता पाळायची असते, नंतर प्रत्येकाचं माकड होतं. रंगू दे मस्त. हे बस आता बस बस सतीश बस बस बस. अरे जरा फोटो बिटो काढायला मजा येते. थांबा काय आता मी रंगवतो तुम्हाला. बरं चला. काय आहे ना फोटो काढायला मजा येते ना. तुमची हाऊस पुरी होऊ दे. काय माहितीये का अमित, स्वतःहूनच आधी रंगून घ्यायचं आपण. म्हणजे आपल्याला रंगवण्याचा दुसऱ्यांचा उत्साह एकदम कमी होतो आणि आक्रमण होत नाही आपल्यावरती. कळलं ना? ते काय नाही, आक्रमण आपल्याकडे होणारच आहे. ते खरं रे. आपण हे कमी होत का? ए ते नानांच्या प्रमोदची गंमत आली की नाही? वाटलंच मला. अजून तू गमतीचा विषय कसा नाही काढलायस? हे बघितलं ना, तुला या होळीच्या रंगांमध्ये इंटरेस्ट नसतो, गमतीमध्ये इंटरेस्ट असतो ना तुला. अरे हो विसरलो विसरलो. तुला त्या गमतीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही का? चला एक बरं झालं, वाटेकरी कमी झाला ना एक. का आम्हाला काय इंटरेस्ट नसतो? अरे होळी त्यासाठीच तर करतो ना आपण. हे पण प्लीज मला गिराईक बनवू नका गेल्या वर्षी सारखा. 3 तास जिने चढ उतर करत होतास तू. अरे आम्ही लोळलो होतो रे हसून हसून. आणि आपले मेहता काय सारखा अरे किती कुल्फ्या विकल्या त्यांचं त्यांना माहिती आहे बाबा. अरे हा किती उंच आहे. हातच पोचत नाहीये माझा. ए अरे ही कुठे, मेघना कुठे? माहित नाही माहित नाही माहित नाही माहित नाही. अरे हे काय आदित्य? नाही 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 करते. हिला जरा नानांचं ज्ञानामृत सांग. नानांनी काल काय ज्ञानामृत पाजलं होतं? वसंत ऋतूतल्या रंगांच्या उत्सवासाठी तयार राहा. मग चला रंगवा हिला आता. हा नाही प्लीज नाही. ए आणि काय रे आदित्य, तू मेघनाला साधं रंगाचं एक बोट सुद्धा लावलेलं नाहीये. शोभतंय का तुला हे? चल तिला रंग लाव पहिला. लाव. आदित्य तुझ्या शोकेश मधल्या भावलीला आता जरा बाहेर काढ आणि आमच्या सारखी ना दणकट व्हायला शिकव तिला. काय विचार? हो मग जा घे ना रंग. अरे जरा घे. आता मज्जा येणार का मुलीची. आणि आदित्य तूच लाव हा रंग. नाही म्हणजे आम्ही हात लावलेला चालणार नाहीये म्हटलं.
मग काय बाबा, हात नाही लावायचा आहे ना. अरे आता काय तू लाजणार आहेस का विजया? या दोघांचंही कठीण आहे ग. अर्चू एक काम कर, मी एक हात पकडते, तू एक हात पकड, मग करूया मजा. चल पकडते, पकड पकड पकड. नाही किशी म्हणते, लाव. चला पटकन लाव लाव, पटकन पटकन. अदू, तुला माहितीये ना मला रंग लावलेला नाही आवडत. काय हे अदू? लाव लाव. अरे लाव ना. अरे आदित्य, रंग लाव तिला. लाव रे लाव रंग, होऊ दे सगळ्यांच्या मनासारखं. विजया, शोकेश मधलं भूत दिसतंय. अर्चू काही बोललो ग. हो की नाही आदित्य? मजा आली. देखे है ऊपर से झाके नहीं अंदर सजनिया. देखे है ऊपर से झाके नहीं अंदर सजनिया. उम्र चढ़ी है दिल तो जवा है. उम्र चढ़ी है भैया दिल तो जवा है. बाहों में भर के मुझे जरा झनका दे पैजनिया. बाहों में भर के मुझे जरा झनका दे पैजनिया. साची कहे है कबीरा या वध में होरी खले रघुबीरा. अरे साची कहे है कबीरा या वध में होरी खेले रघुबीरा. अरे होरी खले रघु होरी खेले रघुबीरा. हॅलो आई. हा मेघना, काय ग, कशी चालली आहे होळी? मस्त. अरे वा. आणि हा होळीचा पण कार्यक्रम झाला, अगदी साग्र संगीत. नानांच्या काय म्हणतात बरं सगळे, हा नानांच्या ज्ञानामृतासकट. आणि आता सगळेजण इतके रंग खेळतायत माहितीये. अरे वा. अगं सगळे म्हणजे नानामाई सुद्धा का ग? अगो हो, म्हणजे काय, इतके मस्त एन्जॉय करतात ना ते दोघे. खरंच आयुष्य असं हवं ग. पण तुझ्या बाबांना ह्यातला गोडवा कधीच कळला नाही. आणि काय ग, सगळेजण रंग खेळतात म्हणालीस ना, आणि मग तू? अगं तुला तर याचा फार राग यायचा ना, आणि भीती वाटायची. हो खरं तर मी नव्हतेच खेळणार रंग, पण आई इथे वातावरण इतकं छान आहे ना, फायनली रंग लावलाच मला. हो ग बाई. कुणी? आणखी कोण, आदित्य. बरं आई, आपण नंतर बोलूयात. बरं बरं, एन्जॉय करा. हा चल बाय. हा बाय. वा. राक्षसांनो, अरे या लवकर आता, अडकलेत. भूक लागली. आले बाबा आले, माणसात आले. एवढे रंगले होते की राक्षस दिसत होते, राक्षस. अच्छा, आम्ही राक्षस आणि तुम्ही इंद्राच्या दरबारातले अप्सरा, रंभा, उर्वशी आणि मेनका. काय बोलताय, तुम्ही पण रंगला होता तर व्यवस्थित. हा, ते सीतेच्या पहाऱ्याला होत्या ना राक्षसिणी, तशा दिसत होत्या. नाही काय, आम्ही राक्षसणी. मग ही मेघना कोण? सीता.
अर्जुन अगं तसं नाही ग, म्हणजे सगळ्यात तीच कमी रंगली होती ना म्हणून. हे पण मजा आली हा, जाम मजा आली. हे पण बरं झालं नाही, म्हणजे नाना माई आणि पोरांची जेवण आपण आधीच आटपून घेतली ते. हे अगदी करेक्ट आहे. पोरं जाम दमली होती. हा थोडा आराम केला ना की फ्रेश होते. सतीश, पण राणे काका आणि मेहता यांना आराम नाही बरं का. नानांच्या प्रमोदची गंमत यावर्षी जॉईंट व्हेंचर आहे. हो रे, ते मेहता सोंगट्या लावायचे, राणे काका ब्रेक करायचे. मी ना हे सगळं ऐकलं होतं, फक्त कधी अनुभवलं नव्हतं. आम्हाला सुद्धा खूप मजा आली. खूप मजा आली. अर्चुताई, ए काय 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 मी आम्हालाही सांगा ना. हा मेघना आहे ना, मेघना तिने पुरणपोळ्या ट्राय केल्या. काय म्हणजे आजपर्यंत मेघनाने पुरणपोळी कधी खाल्लीच नव्हती. सतीश, होळी आहे की नाही, मग पीजे मारायलाच हवा का? अरे पुरणपोळ्या ट्राय केल्या म्हणजे पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला. अरे वा, म्हणजे पोळी भाकरी घावन सोडून डायरेक्ट पुरणपोळी. तुम्हाला सांगू का काय धमाल आली ते. म्हणजे काय केलंय या मेघनाने ना, त्या उंड्यामध्ये इतकं पुरण भरलं, नंतर लाटायला जमेच ना मग तिला. मग काय तिगळं लावत लावत पॅचवर पुरणपोळी तयार. काय ग, म्हणजे काय झालं ना की माई सांगत होत्या मला की एवढं पुरण नको घालू, पंचायत होईल नाही तर. पण काय पहिल्यांदा करत होते ना मी, त्यामुळे मला अंदाज नव्हता. पण अर्चुताई, थँक्यू, तुम्ही मला शिकवल्या पुरणपोळ्या. वेलकम. ए पण चवीला खूप छान झालं ना. हो खरंच खरंच. अहो मी काय म्हणते, अगो बाई हे काय, मारे अगदी जेवताना मोजून 2च पुरणपोळ्या खाल्ल्यात ना. गोड कमी केलंय म्हणून. आणि हल्ली काय ते बिनसाखरेच्या चहाचं पण फॅड सुरू केलंय. आणि इथे बघते तर काय मुटू खाणं चाललंय जिलबी. हा काय असताय काय. अगं हे गमतीच्या प्रमोदच्या गमतीवरचा उतारा आहे हा. अहो पण आपलं झुलेलाल होईपर्यंत गंमत करायचीच कशाला म्हणते मी. मेल्याहून मेलं झालं तर मला. काय 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 केलं मी. नशीब तेवढ्यावरच भागलं. म्हणजे काय केलं काय असं. पण मी म्हणते मुळात भानगडीतच कशाला पडायचं. हा आपल्याला झेपत नाही आणि माणूस काहीही करतो हे माहितीये ना, मग सगळा सावळा गोंधळ नुसता. अगं तेवढ्यासाठीच तर असते ही गंमत. वर्षातून एकदा चान्स मिळतो. आणि काय आहे, वर्षभर जे संयम बाळगतात ना त्यांना एक दिवस पाहिजे तसा सगळं तोडून मोडून फेकायला. हो का. आणि बैलांना सुद्धा एक दिवस पोळा असतो. मग आम्ही काय एक दिवस लगाम नाही टाकायचे. काय पण अगदी जणू काही वर्षभर आमच्या लगामातच असता तुम्ही. ते पण सांग ना काय 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 बोलत काय तुम्ही सांग ना. गंमत केल्यावर ही गंमत डोक्यात जाते आणि माणूस तेच 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 बोलत राहतोय माहितीये ना. मग कशाला हे सगळं केलं तुम्ही. माझी संजीवनी चाफ्याचं फूल आहे फूल. माझी संजीवनी चाफ्याचं फूल असं बोलत होतो. अगं मग त्यात काय वाईट काय बोलत होतो. मला वाटलं संजीवनी माझं धोत्र्याचं फूल असं काय म्हणत होतो. काय दुष्ट. धोत्र्याचं फूल आहे मी. धोत्र्याचं फूल आहे. दुष्ट नुसते कट्टी. हे मोरांब्या काय हो. काय माहिती का, धोत्र्याचं फूल चाफ्याच्या फुलापेक्षा सुंदर असतं. चाफ्याचं फूल असं असतं ना, धोत्र्याचं फूल हे जिलबी खा ना. नकोय, मी नाही गंमत खाल्ली. अगं आजच येणार आहे ना चहा. आला 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 आला. आदित्य तुझी कॉफी. थँक्यू. आणि तिला थँक्यू सो मच. या माझा आवडला. वा विजया
चहा एकदम मस्त हा. कडक. थँक्यू. काय दिवसभर गोड 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 कंटाळा आला होता रे. अरे म्हणूनच सांगितलं होतं तिला चहा करायला. कडक आहे ना ती, म्हणून चहा पण असा एकदम कडक. अमित, होळी झाली आहे हा. हो. घाणेरडे आणि वाईट जोक्स आपण जाळून टाकलेत की नाही होळीत, तेव्हा आता जरा बरे आणि चांगले जोक्स मारायचे. हा चिडली हा, चिडली चिडली चिडली. ए पण चिडल्यावर मस्त दिसते की नाही. अमित, आज तुम्ही माझ्यावर का घसरलाय? अरे म्हणजे काय, प्रत्येक वेळी काय आमची साधी सरळ भोळी अर्चूच काय गिरायक हा काय का? अरे पण कशाला, आपल्याकडे आहे ना नवी एंट्री. नाही प्लीज. काय मग एन्जॉय केलंस ना? हो, खूप एन्जॉय केला. पुरणपोळी, होळी, रंग, नानांचा ज्ञानामृत, मजा आली. पण तुला माहिती मी सगळ्यात जास्त कुठली गोष्ट एन्जॉय केली? काय? एरवी अगदी शांत, संयमी, अगदी शहाण्यासारखी वागणारी व्यक्ती आज मात्र अगदी परग्रहावरच्या वाईल्ड प्राण्यासारखी वागत होती, दिसत होती. बोलायचं तुला? दाखव.